लक्ष द्या. थोडासा अवघड प्रॉब्लेम आहे, क्लिअर करा. द डिफ्लेक्शन ऑफ गॅलोमीटर फॉल्स टू 1/5 असं म्हटलंय ओरिजिनल डिफ्लेक्शनच्या. म्हणजे काय दिलंय यामध्ये, आय जी दिलंय. आय जी गिवन हाऊ मच, 1/5 ऑफ आय, बरोबर. बट आयजीचा फॉर्म्युला काय असतोय इन टर्म ऑफ आय, आय जी इज आय बाय एन. म्हणजे इनडिरेक्टली एन ची व्हॅल्यू दिली. किती आहे एन ची व्हॅल्यू आहे 5. कम्पेरिंग एन ची व्हॅल्यू 5 आहे. अंडरस्टूड. बट हे कधी, जर वेन 4 ओम रेझिस्टन्स कनेक्टेड इन पॅरलल, म्हणजे गॅलोमीटर जी आहे जे दिलेले व्हॅल्यू त्यावर एस कनेक्ट केलंय शंट पॅरलल किती 4 ओम. ही पहिली केस आहे, बरोबर. दुसऱ्या केस मध्ये काय दिलंय की व्हॉट विल बी डिफ्लेक्शन विचारलं, मी एन विचारलंय सेकंड केस मध्ये. इफ ऍडिशन रेजिस्टन्स 2 ओम कनेक्टेड इन पॅरलल विथ अबाव शंट. ओके. मग त्यासाठी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पहिल्या केसनं आपल्याला जी फाइंड करायला पाहिजे. फार इझी आहे, कारण एस इज इक्वल टू व्हॉट, जी अपॉन एन मायनस 1. इज इट राईट. मग जी किती आलं, एस इंटू एन मायनस 1. एस इज 4, एन 4, एन नाही 4 नाही, एन किती आहे 5 मायनस 1 मायनस 1 म्हणजे किती आलं 4 4 चा 16. जी आलं 16 ओम. पुढच्या केस साठी आपल्याला सॉल्व्ह करायला म्हणून जी 16 फाइंड केलं. गॉट इट. गेट एव्हरीवन. आता ओके, आता काय त्यांनी म्हटलंय बघा, लक्षात. सेकंड केस तुम्हाला काल नसेल तर क्लिअर करा. त्यास गॅलोमीटर आहे, बरोबर. त्यास त्यावर शंट कनेक्ट केलाय किती 4. पहिल्यांदा 4 होता, बरोबर. पण आता काय म्हटलंय, 2 ओम कनेक्टेड इन पॅरलल विथ अबाव शंट, म्हणजे ह्या शंट बरोबर अजून एक 2 ओम कनेक्ट इन व्हॉट पॅरलल. म्हणजे आपला न्यू शंट झाला. दिस इज नाउ न्यू शंट एस. आणि त्यासाठी एन विचारलंय. फॉर्म्युला तर तोच आहे. तर न्यू शंट एस डॅश फाइंड करूया आता. किती असणार तो, 2 पॅरलल आहेत. मग एस डॅश ची व्हॅल्यू काय असते, 2 पॅरलल असेल तर 2 पॅरलल प्रोडक्ट डिवाइड बाय व्हॉट ऍडिशन, बरोबर आहे ना. 2 आहे ना. म्हणजे 8 डिवाइड बाय हाऊ मच 6. इट इज अ 2/3. हा झाला एस डॅश. इज इट बरोबर, इट इज अ 4/3. राईट. आता आपल्याला फाइंड करायचं एन. मग फॉर्म्युला काय येणार, एस डॅशचा सेम जी आहे एन मायनस 1. एस डॅश आहे 4/3. जी किती आहे 16 एन मायनस 1. इज इट राईट.
हा S41चा 44चा बरोबर आहे ना. त्यामुळं n-1 इज इक्वल टू 4 into 3 आलं 12. So n-1 12 4/3 12 4 into 3 12 हे प्लस 1 झालं तर n किती आलं 11. कसं येईल रे बाळा, शेवटीच चुकलास. 13 आला. आपल्याला विचारलं डिफ्लेक्शन ऑफ गॅलव्हॅनोमीटर IG इज I upon n म्हणजेच 1/13 ऑफ I इज आन्सर. कसं सॉल्व्ह केला का आलं. इज इट क्लिअर. हे प्रॉब्लेम तुम्ही परत परत वाचायला पाहिजेत, अवघड आहेत.